आम्हाला देवेंद्रजींना बदनाम करायचं आहे, देवेंद्रजींना टार्गेट करायचं, अशी कोणाच्या सांगण्यावरून भूमिका असेल तर ते मला वाटतं चुकीची आहे आणि मराठा समाजाला त्या ठिकाणी गुमराह करणारी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच आपण पाहतोय की सरकारमध्ये 200हून जास्त आमदार आहे, महायुतीचे सरकार आहे, पण जरांगे धमकी देत आहेत थेट सरकारला की सरकार उलटवेन जर मागण्या मान्य झाल्या नाही तर. नाही, सरकार हे निवडणुकीत उलटवलं जातं. मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलटवण्याची संधी निवडणुकीत असते. मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा. आता सरकार जे एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्रजीचं भक्कम आहे, प्रचंड असा जनादर जनतेने दिलाय, ते कसं काय उलटवणार? नक्कीच, पण मुख्यमंत्री यांच्या थेट आईबद्दल अशा पद्धतीनं भाष्य करणं कितपत संयुक्तिक वागतं किंवा योग्य वाटतं? ज्या पद्धतीची भाषा ते वापरतायत, काय म्हणाल? नाही, मला वाटतं सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभणार नाही, जरांगेला महाराष्ट्र माफ करणार नाही. कारण आपण बघाल की वड्याचं तेल वांग्यावर जरांगे काढतायत. डीजेवर बंदी कोणी केली? उच्च न्यायालयाने. अंमलबजावण्याची जबाबदारी कोणाची आहे? पोलिसांवर. जरांगे घसरतायत कोणावर? मुख्यमंत्र्यांच्या आईवर. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा राज्याच्या सुसंस्कृत अशा मुख्यमंत्र्याच्या आईचा अपमान त्या ठिकाणी केलाय आणि स्त्रीचा सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन हा महाराष्ट्र पुढे जातोय आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना मानणारा असं बोलूच शकत नाही. एका बाजूला आपण बघाल पवार साहेबांचं कौतुक करायचं आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेबांना आईवरून शिव्या द्यायचं, हे कुठलं आलं धोरण? नक्कीच, पण शरद पवारांचं कौतुक केलं तुम्ही असं म्हणताय, कोण वाटतंय जरांगेच्या मागे? मग शरद पवार यांचं देखील तुम्ही नाव घेताय, काय याचा राजकीय अर्थ काय काढायचा? हे बघा, महाराष्ट्राला नीट समजतं, महाराष्ट्रातील जनतेला कोणी मूर्ख समजू नये, सर्वसामान्य माणसालाही राजकारण कळतं. देवेंद्र फडणवीस साहेब आज महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांची मांड पक्की झाली, मग आता राजकीय दृष्ट्या आपण त्यांना थांबवू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका पडद्याआड घेऊन जे देवेंद्रजींचे राजकीय विरोधक आहेत, देवेंद्रजींचे द्वेष्टे आहेत, त्यांचाच हा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. नक्कीच, 10% जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, आता जरांगे म्हणतात की आम्हाला भाड्याचं घर नको, आम्हाला कायमस्वरूपी घर सरकारने द्यायला पाहिजे आणि कुणाची त्याबाबत हरकत असायला नको. नाही, मला वाटतं लोकशाहीमध्ये संविधानिक आपल्याला अधिकार आहे, आपण सरकारशी चर्चा करू शकतो आणि जे काय द्यायचं ते कायद्याला अधीन राहून द्यायला लागतं. जे कायद्यात बदल अपेक्षित आहेत ते कायद्यात बदल अपेक्षित करून जे 10% द्यायचं होतं ते दिलेलं आहे. अरे मग दिलेल्याच लोकांवर टीका करतायत. 2.5 वर्ष ज्यांची सरकार होती त्यांना आपण चकार शब्द बोलत नाही. 30-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण मराठ्यांच्या जीवावर नावावर केलं, त्यांना काही आपण बोलत नाही. याचा अर्थ आपला लपलेला उद्देश अत्यंत स्पष्टपणे जनतेसमोर येतोय. नक्कीच, आम्ही न्याय मागण्यासाठी मुंबईमध्ये जातोय, कुणाला त्रास देण्यासाठी मुंबईत जात नाहीये असं सुद्धा जरांगे म्हणतायत. सर्व आंदोलकांना फितूर होऊ नका, एकत्र या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय. नाही, मला वाटतं आंदोलक फितूर होत नाहीत. आंदोलक त्या ठिकाणी वस्तुस्थिती समजून घेणारे सुद्धा मराठा समाजामध्ये चांगले आंदोलक आहेत. मराठा समाजाचं आंदोलन काही आज उभं नाही राहिलं जरांगे आले म्हणून. त्याच्या अगोदरपासून अण्णासाहेब पाटलांपासून आंदोलनं होत आहेत. मूक मोर्चा ज्या वेळेला झाला लाखोंचा, त्याही वेळेला कुठलंच नेतृत्व होत नव्हतं. मराठा समाज प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरला होता आणि त्याच्यामुळं आपल्या मनासारखं नाही झालं की फितूर. काय मराठा समाजाची काय आपल्याला मालकी दिलेली आहे का? त्याच्यामुळं मला वाटतं की ज्यांना पटतात विचार ते पटतील, ज्यांना नाही पटणार, लोकशाहीनं अधिकार दिला प्रत्येकाला. म्हणजे माझ्यासमोर आलात तर ओके, माझ्यासोबत न आलात तर फितूर. मला वाटतं हे योग्य नाही आहे. आणि आपण जर आपण मुंबईत येऊन
मुंबई विस्कळीत करण्याचा प्रयत्न असेल, मुंबईत अराजकता माजवण्याचा प्रयत्न असेल, तर लोकशाही मार्गाने आपण मुख्यमंत्र्यांना भेटा ना, शिष्टमंडळ घेऊन या, मंत्रालयात बैठक घ्या, सह्याद्रीत बैठका घ्या. होतात ना अशी आंदोलनं, होतात ना डेलिगेशन येतात ना. परंतु इथं प्रश्नाचं उत्तर नको आहे, प्रश्नाची सोडवणूक नको. इथं देवेंद्रजींना कोंडीत पकडण्यासाठी त्या ठिकाणी हा सगळा अट्टहास चालू आहे, एवढं जनतेला समजतं. नक्कीच. पण जरांगे पाटील हे आक्रमक भूमिका घेतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत. नेमकी भाजपची भूमिका काय असणार आहे किंवा उत्तर कसं दिलं जाणार आहे? नाही, जर देवेंद्रजींना टार्गेट केलं तर भाजपही त्याच पद्धतीनं आक्रमक होईल. कारण तुम्ही समाजाच्या नावावर कुणाची तरी राजकीय पोळी, कुणाचं जरी राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जर त्या ठिकाणी मराठा समाजाचा वापर करणार असाल तर सुसंस्कृत मराठा समाजसुद्धा अशा प्रकारच्या राजकीय गोष्टीला मान्यता देणार नाही. होय, प्रश्नांशी मराठा समाज सोबत आहे, परंतु त्या प्रश्नांच्या आधारे आंदोलन उभं करून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असेल तर आम्ही मराठा समाजाची लोकसुद्धा देवेंद्रजींसोबत आहोत आणि भारतीय जनता पार्टी तर आक्रमकपणे सुद्धा त्याच पद्धतीनं उभा राहील. नक्कीच. पण जरांगे पाटील मुंबईमध्ये येतात, सरकारवर कुठल्या प्रकारचा दबाव वाढतोय अशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला कुठे दिसतंय की सरकार आपल्या परीनं हे सगळं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे? नाही, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होत असतात, सरकार ती हाताळत असतो आणि निश्चितच महाराष्ट्रातला मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्याचं आंदोलन काय दुर्लक्षित सरकार करणार नाही. त्या आंदोलनाला योग्य तो प्रतिसाद देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जे काही संविधानिक कायद्याच्या चौकटीत त्या ठिकाणी घटनेच्या आधारे देता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकार निश्चितपणे करेल, यावर माझा विश्वास आहे. तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे द्वेष करतायत त्यांच्या माध्यमातून अशी वक्तव्य केली जात आहेत. नेमकं द्वेष कोण करताय आणि भाजप या सगळ्यांचा पर्दाफाश येत्या काही दिवसामध्ये किंवा भविष्यामध्ये करणार आहे का, बेनकाब करणार का द्वेष करणाऱ्यांना? ज्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना राजकीय दृष्ट्या अटकाव करता येत नाही ते मानसिकदृष्ट्या हरलेत. निवडणुकीत, रस्त्यावर, विकासात्मक कामात आणि मग आपलं राजकीय भविष्य आता काय होणार. जर महाराष्ट्राच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस साहेबांची एक हाती जर कमांड बसली असेल तर मग आता देवेंद्रजींना बदनाम करणं, देवेंद्रजींना कोंडीत पकडणं अशा प्रकारचा राजकीय डाव देवेंद्र द्वेष्ट्यांचा त्या ठिकाणी आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं विकसित होत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शेतकऱ्यांसाठी अनेक शाश्वत शेतीच्या माध्यमातून त्यांचा विकास करणं असेल, समाजातील सर्व घटकांना त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या विकसित करण्याचा प्रयत्न असेल, लाडक्या बहिणींचा मिळालेला प्रतिसाद असेल, घरं आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गरजवंतांना दिली जात आहेत. म्हणजे असं एकही क्षेत्र नाही की देवेंद्रजींनी नेतृत्व घेतल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये भरीव काम करून त्या क्षेत्राला, त्या घटकाला दिलासा द्यावा असं एकही क्षेत्रात झालं नाही. असं नाही तर सगळीकडे होत आहे. आणि मग देवेंद्रजीचा हा यशाचा वारू त्या ठिकाणी जोरात पुढे चालला आहे, मग याला अटकाव लावावा. तर अशा प्रकारचे मग कलुषा कब्जीसारखे डाव या ठिकाणी त्यांचे द्वेष्टे करतायत असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. पण आता जरांगे पाटील यांच्याशी काही बातचीत करणार आहे सरकारमधले काही प्रतिनिधी, त्यांच्याशी जाऊन या सगळ्या संदर्भात त्यांच्या ज्या मागण्या